आधार कार्ड बाबत अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आधार अवैध असल्यास 10,000 रुपयांचा दंड देखील होऊ शकतो। आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यात पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। आधार कार्ड फ्री ची शेवटची तारीख आहे, कारण उद्यापासून आधार चार्ज तुम्हाला भरावा लागेल। नमस्कार मित्रांनो, आधार कार्डवरती 1 जुलै पासून 4 नवीन नियम लागू होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड होणार आहे आणि त्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा, याच्यामध्ये शेतकरी बांधव असतील, पेन्शनधारक असतील, रेशनधारक असतील, लाडक्या बहिणी असतील, सर्वांनी आधार कार्डवरती जे 4 नवीन नियम लागू झालेले आहेत त्या 4 नियमांचं पालन करायचं आहे, कारण तुम्हाला सुद्धा या योजनांचे हप्ते आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँक खात्यामध्ये येतच असतात। म्हणजेच तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही, सोबतच बँकेमधून पैसे सुद्धा काढता येणार नाही। तर बघा, 1 जुलै पासून आधार कार्डवरती जे 4 नियम लागू करण्यात येणार आहेत ते 4 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा पालन करायचं आहे। बघा, खास करून शेतकरी बांधव असतील, लाडक्या बहिणी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, गॅस ग्राहक असतील, पेन्शनधारक असतील, म्हणजे ज्या नागरिकांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्या सर्व नागरिकांनी या 4 नियमांचं पालन करायचं आहे। बघा, सर्वात प्रथम शेतकरी बांधव, बघा तुम्ही जर शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल, PM किसान योजनेचा लाभ घेत असाल, पीक विम्याचा लाभ घेत असाल किंवा कर्जमाफीचा लाभ घेणार असाल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे। जे शेतकरी बांधव या 4 नियमांचं पालन करतील त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे, त्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे, त्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा मिळणार आहे आणि त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही तर हे 4 नियम 100% पाळायचे आहे। सोबतच जर तुम्ही रेशनधारक असाल आणि तुम्ही रेशन कार्डवरती धान्य घेत असाल किंवा रेशन कार्डच्या आधारावरती एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर ती योजना सुद्धा बंद होऊ शकते। बघा, रेशनधारकांनो, तुम्हाला सुद्धा रेशन कार्डच्या आधारावरती गहू, तांदूळ असेल, साखर असेल, शिधा असेल, रेशन कार्डच्या आधारावरती लाडकी बहीण असेल किंवा विविध योजनांचा लाभ रेशन कार्डच्या आधारावरती मिळत असतो, हे बंद होऊ शकतात जर तुम्ही आधार कार्डवरती 4 नियम लागू झालेले आहेत। जर तुम्ही या 4 नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला रेशन कार्डवरती धान्य सुद्धा मिळणार नाही। सोबतच ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील आणि त्यांना जून महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर त्यांनी सुद्धा आधार कार्डवरच्या 4 नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून पुढील 4 वर्षांसाठी अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजे ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्व बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील 4 वर्षांसाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा या आधार कार्डच्या 4 नियमांचं पालन करायचं आहे। सोबतच जे पेन्शनधारक आहेत, गॅस ग्राहक आहेत, ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असेल त्या सर्वांनी या 4 नियमांचं पालन करायचं आहे। खास करून ज्यांचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, सोबतच बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, HDFC बँक या बँकेमध्ये असेल त्यांनी तर आवर्जून या गोष्टींचं पालन करायचं आहे, आधार कार्डच्या 4 नियमांचं पालन करायचं आहे। बघा, जे रेशनधारक, जे शेतकरी बांधव, ज्या लाडक्या बहिणी, जे गॅस ग्राहक, जे पेन्शनधारक, जे ज्येष्ठ नागरिक या 4 नियमांचं पालन करतील त्यांना कसलाच धक्का लागणार नाही, उलट त्यांना सोयीस्कर होणार आहे। बघा, आधार कार्डच्या आधारावरती भरपूर घोटाळे होत आहेत, रे घोटाळे थांबवण्यासाठी राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे। बघा मित्रांनो, तुम्ही सुद्धा बातम्यांवरती पाहिलेलं असेल, बातम्यांवरती सुद्धा ऐकलेलं असेल की भरपूर महिला असतील, भरपूर रेशनधारक असतील तर यांच्या खात्यामधून सर्व पैसे गायब सुद्धा झालेले आहेत। रे पैसे गायब होऊ नये म्हणून, म्हणजे तुमचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने आधार कार्डवरती 4 नियम सुद्धा लागू केलेले आहेत। जर तुम्ही या 4 नियमांचं पालन केलं तर तुमचा फायदा होणार आहे, अन्यथा एकतर तुमच्या खात्यामधील सर्व पैसे गायब होतील आणि तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। म्हणजे जर तुम्ही रेशन धान्य आणायला गेलात तर तुम्हाला आधार कार्ड मागितले जाते, परंतु आतापासून तुमच्याकडून आधार कार्ड घेतले जाणार आहे, परंतु हे आधार कार्ड या 4 नियमांमध्ये बसत आहे का हे सुद्धा पाहिलं जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावर धान्य सुद्धा मिळणार आहे, परंतु आतापासून ते आधार कार्ड या 4 नियमांमध्ये बसत आहे का ते पाहिलं जाईल।
राहील. जर या नियमांमध्ये बसत असेल तर तुम्हाला रेशन कार्ड घेता येणार आहे, रेशन धान्यांचा लाभ घेता येणार आहे. अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते, तुम्हाला रेशन कार्डवरती कोणताही लाभ घेता येणार नाही. त्यासोबत शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवायचा असेल तर त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे. जे शेतकरी बांधव आधार कार्डावरच्या 4 नियमांचं पालन करतील त्या शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा मिळणार आहे. सोबतच जर तुम्हाला बँकेमधून पैसे काढायचे असतील किंवा पैसे टाकायचे असतील तर ते तुम्ही आधार कार्डावरती 4 नियमांचं पालन करायचं आहे. बघा, जर तुम्हाला बँकेमध्ये पैसे टाकायचे असतील किंवा बँकेमधून पैसे काढायचे असतील तर तुम्ही सुद्धा त्या 4 नियमांमध्ये बसत असावे तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून पैसे सुद्धा काढता येणार आहे. म्हणजेच तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे. ही 4 कामे सुद्धा करायची आहेत. त्यासोबत लाडक्या बहिणींना यापुढचे हप्ते मिळवायचे असतील तर त्या लाडक्या बहिणींनी या 4 नियमांमध्ये बसायचं आहे. त्यांनी सुद्धा आधार कार्डच्या 4 नियमांचं पालन करायचं आहे. बघा, लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर त्यांनी सुद्धा या गोष्टींचं पालन करायचं आहे. जर तुम्ही या 4 नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही. परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आधार कार्डावरती 4 नियम कशामुळे लागू झालेले आहेत. बघा, साहजिकच आहे सर्व मित्रांनो, तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलेला असेल की आधार कार्डावरती 4 नियम कशामुळे लागू झालेले आहेत. बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये घोटाळे होत आहेत. रेशन धान्य असेल, लाडक्या बहिणी असेल, शेतकरी असेल, बँका असेल, पेन्शनधारक असेल, गॅस असेल, म्हणजेच प्रत्येक गोष्टीमध्ये घोटाळे होत आहेत. तर हे घोटाळे थांबवण्यासाठी आधार कार्डावरती केंद्र शासनाने आणि राज्य सरकारने 4 नियम सुद्धा लागू केलेले आहेत. जर तुम्ही या 4 नियमांचं पालन केलं तरच तुम्हाला सुरळीतपणे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की लाडकी बहीण योजनेचा लाभ काही सरकारी बहिणींनी सुद्धा घेतलेला आहे. सोबतच असे काही पेन्शनधारक आहेत, असे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचं वय 60 वर्षांच्या पुढे झालेलं नाही तरी पण त्यांनी नकली बनावट कागदपत्रे देऊन अर्ज केलेला आहे, ते सुद्धा लाभ घेत आहे. तर या गोष्टी थांबवण्यासाठी हे 4 नियम सुद्धा लावण्यात आलेला आहे. परंतु जे पात्रतेमध्ये बसत असतील आणि त्यांनी जर या 4 नियमांचं पालन केलं नाही तर त्यांना 10,000 रुपयांचा दंड आणि त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हे 4 नियम मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे. तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे. बघा, हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील. तर बघा, आधार कार्डावरती जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तो पहिला नियम म्हणजे आधार कार्ड जर तुमचे 10 वर्षांपूर्वीचे असेल तर ते आधार कार्ड अपडेट सुद्धा करायचे आहे, अन्यथा तुम्हाला कोणताच लाभ मिळणार नाही. बघा, भरपूर महिला असेल, भरपूर शेतकरी बांधव असेल, भरपूर पेन्शनधारक असेल, ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांचं आधार कार्ड 10 वर्षांपूर्वीचं असेल, म्हणजेच सध्याच्या स्थितीला 2025 सुरू आहे. जर तुम्ही 2015च्या अगोदर आधार कार्ड काढलेलं असेल तर ते आधार कार्ड अपडेट सुद्धा करायचं आहे. त्या आधार कार्डावरती जे नाव आहे, सोबत जन्मतारीख आहे, तुमचा पत्ता आहे, तुमचा फोटो आहे, या सर्व गोष्टी अपडेट सुद्धा करायचे आहे. तरच तुम्हाला या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. सोबतच मित्रांनो, आधार कार्डावरती जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तो दुसरा नियम म्हणजे बोटांच्या ठशावरती पैसे काढायचे नाहीत. या ठशामुळे तुमचे बँक खाते रिकामे सुद्धा होऊ शकते. बघा मित्रांनो, भरपूर महिला आहेत की लाडकी बहीण योजनेचा हप्ता बोटांच्या ठशांच्या आधारावरती काढत आहेत. भरपूर शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना हप्ता असेल, पीएम किसान योजना हप्ता असेल, या योजनांचे पैसे बोटांच्या ठशांच्या आधारावरती काढत आहेत. म्हणजे काही जण मोबाईलच्या दुकानामधून पैसे काढतात, काही जण माहिती सेवा केंद्रामधून, काही जण बँकेमधून काढत असतात. परंतु जर तुम्ही बोटांच्या ठशांवरून पैसे काढले आणि तुमच्या बोटांचे ठसे जर कोणी चोरले तर तुमचे लाखोंचे नुकसान होऊ शकते. तुमच्या बँकेमध्ये जेवढे पण पैसे असतील तेवढे सर्व पैसे गायब सुद्धा होऊ शकतील. म्हणजेच तुम्ही काय करायचं आहे की ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया पूर्णपणे बंद करायची आहे. म्हणजेच तुमच्या बोटांच्या ठशावरती पैसे काढायचे नाहीत आणि जी सिस्टीम सुरू झालेली आहे ते सिस्टीम सुद्धा बंद करायची आहे. तर ही सिस्टीम बँकेमध्ये जाऊन बंद सुद्धा करू शकता. सोबतच तिसरा नियम म्हणजे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल, आधार कार्ड पॅन कार्डला लिंक असेल आणि आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असेल तर या सर्व गोष्टी तुम्ही कोणालाही सांगायचे नाहीत. म्हणजेच तुमचा आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे तुम्ही
कोणालाही सांगायचं नाही. फक्त योजनांचे पैसे घेण्यासाठी त्या खात्याचा वापर करायचा आहे. म्हणजेच ते खातं कुठेही द्यायचं नाही. ते खातं सुरक्षित खातं म्हणून ठेवायचं आहे. ज्याला आधार कार्ड लिंक आहे, ज्याला पॅन कार्ड लिंक आहे, अन्यथा तुमचं लाखांचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. बघा मित्रांनो, आपण जर प्रवासामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आपण कोणाच्या हातामध्ये हात देत असतो. जर आपल्या ओळखीचा माणूस असला तर त्याच्या हातामध्ये आपण लगेच हात सुद्धा देत असतो. परंतु जर एखादा व्यक्ती असा असेल की त्याने बळजबरीने आपला हात त्याच्या हातामध्ये घेतला तर तो आपल्या बोटांचे ठसे स्कॅन सुद्धा करू शकतो आणि त्या बोटांच्या ठशांच्या आधारावरती आपल्या बँकेमधून पैसे सुद्धा काढू शकतो. त्यामुळे हे जे सिस्टीम आहे ती सिस्टीम तुम्ही सुद्धा बंद करायची आहे. सोबतच मित्रांनो, आधार कार्डवरती जो चौथा नियम लावण्यात आलेला आहे तो चौथा नियम म्हणजे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एखादा OTP आला तर तो OTP कोणालाही सांगायचा नाही. बघा, शक्यतो आपण आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करत असतो, त्याचप्रमाणे आपले आधार कार्ड मोबाईल नंबरशी सुद्धा लिंक करत असतो आणि काही वेळेस आपल्या मोबाईल नंबरवरती आपल्या आधार कार्डचा OTP येत असतो तर तो OTP कोणालाही सांगायचा नाही. ज्या ठिकाणी सरकारी कार्यालय असतील त्या ठिकाणी तुम्ही हा OTP सुद्धा देऊ शकता. परंतु जर तुमच्या मित्राने मागितला, नातेवाईकांनी मागितला तर द्यायचा नाही किंवा अनोळखी व्यक्तीने मागितला तरी पण तुम्ही हा OTP कोणालाही द्यायचा नाही, अन्यथा तुमचं लाखांचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. तर बघा, अशा प्रकारे भरपूर सायबर कॅफेमध्ये या गुन्ह्यांची नोंद सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपले पैसे सुरक्षित राहावेत, आपल्याला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ वर्षानुवर्ष घेता यावा, नमो शेतकरी योजनेचे हप्ते वर्षानुवर्ष घेता यावेत, PM किसान योजनेचे हप्ते वर्षानुवर्ष घेता यावेत, तर तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन करायचं आहे. कारण हे नियम आपल्यासाठी 100% फायदेशीर आहेत. यामध्ये सरकारचा कोणताही फायदा नाही. हे आपल्या सुरक्षिततेसाठी 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. परंतु ज्या महिला, जे रेशनधारक, जे ज्येष्ठ नागरिक, जे पेन्शनधारक या 4 नियमांचे पालन करणार नाहीत त्यांचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बघा मित्रांनो, आधार कार्डवरती 4 नियम लागू झालेले होते. हे 4 नियम तुम्हाला सुद्धा सांगितलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.